नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे ना, तर त्यासाठी पौष्टिक असा रव्याचा डोसा आपण आज करणार आहोत. खूप मऊसूद होतो आणि झटपट होतो. मुलांच्या टिफिनसाठी अगदी कमी वेळेत आपण एकदम कमी साहित्यात करू शकतो. तर आता रव्याचा डोसा करण्यासाठी इथे 2 कांदे आणि छोटे छोटे 3 टोमॅटो घेतलेले आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि ते बारीक कापून घ्यायची आहे. इथे मी ना बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक असा. जाडसर रवा असला तरी चालेल, थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचा जर जाडा असेल तर. तर इथे मी जवळजवळ 3 वाट्या रवा घेतलेला आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता देखील बारीक कापून घेतलेला आहे. सर्व साहित्य बारीक कापून घेतलेलं आहे ना, आणि अद्रक लसूणचा ठेचा त्या रव्यामध्ये टाकायचा आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अद्रक लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते देखील टाकलं आहे आणि 1 ते 2 वाट्या दही टाकलेलं आहे. दह्यामुळे एकदम असे जाळीदार आपले डोसे तयार होतात. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदम असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं वाटलं तर पाणी पण टाकलं तरी चालेल इथे. आणि इथे थोडेसे जिरे देखील टाकलेले मी आणि मिक्स करून घ्यायचं हलकं. आणि हे मिक्सचर आहे ना आपलं भिजून घालून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटासाठी. तोपर्यंत आपण दुसरी कामं केली तरी चालतात. तर आता मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. इथे मला आणखीन थोडंसं दही टाकावं असं वाटलं. थोडा आंबटपणा कमी होतं ना दह्याला. आणि नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. आणि पूर्ण पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे असं. जास्त पातळ नाही करायचं रव्याचं बॅटर हे. आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवून देऊया. आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे ना, असं बॅटर आपलं फुगलेलं आहे रव्याचं. तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी. थोडंसं भिजल्यानंतर रवा थोडासा घट्ट होतो. आणि नंतर आपण तव्यावर जेव्हा बॅटर टाकू ना त्याच्या अगोदर आहे ना, थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण इडलीचं बॅटर करतो ना, इडलीच्या पिठाचा डोसा, त्या पद्धतीने करायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. बीट घालू शकता, गाजर घालू शकता, कोथिंबीर वगैरे घालू शकता. कोणी वाटलं तर बटाटे देखील घालू शकता. तर आता इथे तवा देखील तापलेला आहे आपला. त्यावर थोडंसं तेल टाकू. आणि तेल टाकल्यानंतर तवा तापल्यानंतर तेल टाकायचं आणि थोडंसं तेल टाकल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा, म्हणजे ना ते तेल सगळीकडे असं पसरलं जातं आणि डोसा आपला चिटकत नाही. अशा पद्धतीने पळीनेच आपलं पसरून घ्यायचा आहे डोसा. आणि जर वाटलं तुम्हाला तर उलथणी देखील घेऊ शकता, पळीने देखील होतं आहे. पण यामध्ये माझ्याकडनं आहे ना कांदा टोमॅटो जास्त झालेले आहेत. पण जास्त कांदा टोमॅटो जास्त भाज्या टाकल्या तर हेल्पफुल असा आपला डोसा तयार होतो. आणि 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवूया. आता आपला डोसा थोडासा वाफवलेला आहे ना, थोडासा ताट बाजूला काढून अर्धा मिनटं ठेवून देऊया आणि मग त्याला थोडंसं तेल सोडून आहे ना उलटून घेऊया उलथणीच्या साहाय्याने अलगद. तर अशा पद्धतीने डोश्याला पलटी मारून द्यायची आहे आणि दोन्ही बाजूने असं थोडंसं तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने राहिलेले डोसे ना अशा पद्धतीने करून घ्यायचे. खूप छान होतात अशा पद्धतीने केलेले डोसे आणि एकदम मऊसूद होतात. डब्याला मुलांना इतके आवडतात की डबा शिल्लकच येत नाही, एवढे चविष्ट होतात हे डोसे. तर अशा पद्धतीने रव्याचे डोसे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.